आमच्याच इथं गावातील पाणीपुरवठ्याचा कोरोना काळात ट्रान्सफॉर्म जळाला होता. त्यांनी स्वतः आपली गाडी स्वतः चॅम्पर गाडी घेऊन महावितरणच्या कार्यालयातून बापट कॅम्पमधून आम्हाला ट्रान्सफॉर्मर आणून देण्याचं काम केलं. त्यावेळी आमची पिकं वाळायची वेळ आलेली होती. ते जोडायचं काम किंवा तात्काळ महावितरणच्या अधिकाऱ्यांचे संपर्क साधून त्यांनी आम्हाला ते वेळोवेळी करून दिलेलं आहे. इरिगेशन फेडरेशनच्या मार्फत सर्व सेवा संस्थांना, पाणीपुरवठ्याच्या संस्थांना त्यांनी संस्था जगवायचं काम केलेलं आहे. बराचसाच प्रश्न आहे की मला वाटते पाणीपुरवठ्याचं जे काही उपसा केंद्र आहे तिथं शासनानं जलसिंचन विभागानं मीटर बसवण्याचं एक हे आखलं होतं, JR काढला होता. तो JR रद्द करण्यासाठी भाऊनं रस्त्यावरची लढाई लढलेली आहे. त्यामुळे भाऊ हे 100% सर्वसामान्याचं नेते आहेत. त्यामुळे ते 100% त्यांचा विजय इथं निश्चित आहे. पाडळी जिल्हा मतदारसंघात भाऊंचा विजय हा 7 तारखेला गुलाल त्यांनाच लागणार आहे 100%. कारण जनसामान्यात वावरणारा नेता आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फिरणारी नेतं ही सर्वसामान्य जनतेला चांगलंच माहीत आहे. कोण 24 तास हजर आहे आणि कोण फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून येतं हे जनतेला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे भाऊंचा विजय हा निश्चित आहे.